प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा, प्रभु मैं तुम्हारा मैं तुम्हारा, प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा, प्रभु मैं तुम्हारा मैं तुम्हारा मैं तुम्हारा, प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, हो जाओ मेरे, प्रभु मैं तुम्हारा तुम्हारा। आता एका प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. हे माँ जगदंबे, परमपिता परमेश्वर, सर्व धर्मांच्या गुरूंना आणि क्रियायोगांच्या गुरूंना खूप खूप प्रणाम. आम्हाला तुमच्या आनंदाचा, तुमच्या प्रेमाचा, तुमच्या प्रकाशाचा अनुभव होऊ दे. ओम शांती शांती शांती. नमस्कार सगळ्यांना. आज माझ्याबरोबर आहेत भाग्यश्रीजी आणि मी. आणि आज आपल्या खूप टॉपिक आपला खूप सेन्सिटिव्ह आहे. तो आहे की मृत्यूच्या बद्दल आपण आज बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण एक छोटासा एक ध्यान करूयात आणि त्यानंतर भाग्यश्री ह्या विषयावर बोलायला सुरुवात करतील. तर आता आपण आपली पाठ मेरुदंड ताठ ठेवून पूर्णपणे आपण आपल्या शरीराला रिलॅक्स करूयात. आपण दुहेरी श्वास घेऊन आपल्या शरीराला ताण देऊन तो ताण सोडूयात. हे असं आपण काही क्षण करूयात. आता आपली मानगुटी आपण सरळ ठेवूयात, समांतर असं ठेवूयात. आणि आपल्या स्पिरिच्युअल आज्ञा चक्राकडे लक्ष केंद्रित करूयात. कुटस्थाकडे लक्ष, सगळीकडे आपण ताण सोडूयात आणि श्वासाकडे लक्ष देऊन आपल्या कुटस्थाकडे आपण आपला श्वास ऑब्झर्व करणार आहोत, पण आपलं
कुटस्थाकडे लक्ष केंद्रित असणार अजूनही आहे. आता आपण काही क्षण शांततेत घालवूयात. ओम शांती शांती शांती. आता मी भाग्यश्रीजींना विनंती करते की ह्या विषयावर काही आपल्याला सुरुवात करावी. थँक्यू नेहा आणि नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज व्यवस्थित येतोय? आजचा आपला विषय जो आहे तो मृत्यू याबद्दल आणि त्याच्या प्रोसेस बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हा विषय खूप अवघड आहे आणि गहन पण आहे. आजपासून 3 शनिवार आपण या विषयांवर वेगवेगळ्या त्याच्या ऍस्पेक्ट्स बघणार आहोत. आणि आज आपण म्हटल्याप्रमाणे त्याच्यावर मृत्यू म्हणजे काय आणि तो कसं होतं, काय होतं नक्की, हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या अवतीभोवती जे घडतंय त्याच्यातनं ही एक विदारक सत्यता आहे की आज जे आपल्या अवतीभोवती घडतंय ते आपल्याला पटकन उमगणार नाहीये. सगळ्यांच्या घरात आज काही ना काहीतरी घडतंय आणि आपल्या समजण्या पलीकडे ते जातंय. आज आपण जवळच्या व्यक्तींना गमावतोय आणि ते सांभाळायचं कसं, हा पण एक प्रश्न पडतोय. लहान मुलं रोज त्यांच्या मित्रमैत्रिणींकडनं काहीतरी ऐकतात आणि
त्या मुलांना पण काय समजवायचं हे आपल्याला खरंच समजत नाही, लक्षात येत नाही. आणि जाणारी व्यक्ती तर जाते आणि आपल्या मनात जे दुःख साठून राहतं, भावना, वेदना ज्या होतात, त्या आपल्याला कोणाजवळ बोलता पण येत नाही. पण मित्रांनो, हे दुःख किंवा मरण किंवा मृत्यू ही एक सत्यता आहे. जीवन आहे तर मृत्यू आहे आणि ते अटळ आहे. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सायंटिफिकली वेगळं प्रूफ करायची गरजच नाहीये ह्याच्यात. पण जर आपण असा विचार केला की थोडंसं त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं, डोळसपणे जर ही समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि आत्ताची स्थिती, मानसिक स्थिती किंवा आपल्या अवतीभोवती जी घडते, ती सांभाळण्याची स्थिती ताकद निर्माण होऊ शकते. परमहंस योगानंदांनी खूप सुंदररित्या मरण आणि पुन्हा जन्म मृत्यू ह्याच्याबद्दल या कर्म आणि रिइन्कार्नेशन या पुस्तकात सुंदररित्या ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाचा आधार घेऊन ऑटोबायोग्राफी ऑफ योगी आणि अशी अजून बरीच काही त्यांची पुस्तकं आहेत. त्याच्यात त्यांनी जी संकल्पना दिलेली आहे ती आम्ही वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स मधनं तुमच्या समोर पुढचे 3 शनिवार मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हेतू इतकाच आहे की आत्ता जे आपल्या अवतीभोवती चाललं आहे ते सहन करण्याची ताकद आपल्यात तयार व्हावी. एक सकारात्मक दृष्टिकोनातनं आपण मृत्यूकडे कसं बघता येईल हे आपण ह्याच्यातनं जाणून घेणार आहोत. आपण जर असं समजलं की जसा एक विद्यार्थी अभ्यास करावा लागतो त्याला, तो शाळेत जातोय, त्याला अभ्यास करावा लागतोय, परीक्षेत पास व्हायचंय. तसंच आपल्या जीवनाच्या ह्या परीक्षेत मृत्यू हा एक धडा लिहिलेलाच आहे. आणि त्याच्याबद्दल जर आपण अजून माहिती करून घेतली, तर आपण पण या परीक्षेत नक्कीच पास होऊ शकतो. आपण त्याच्यात सकारात्मक दृष्टीने बघू शकतो आणि एवढंच नव्हे तर आपण दुसऱ्यांना सुद्धा ते कसे स्थिती सांभाळून न्यायची ह्याच्यावर पण आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. कर्म आणि रिइन्कार्नेशन्स मध्ये परमहंस योगानंदांनी म्हणलं आहे की मृत्यू हा अटळ आहे आणि तो सामोरं जाण्यासाठी जर आपण त्याला समजून घेतलं तर त्यात आपल्यात एक शक्ती निर्माण होईल की जेणेकरून आपण त्याच्यातनं पार होऊ शकू. आता मृत्यू म्हणजे नक्की काय होतं आणि याचं वर्णन जे परमहंस योगानंदांनी पुस्तकात म्हटलंय, मी काही वाक्य त्यातली त्यांच्या शब्दात लिहिलेलं आहे ते वाचणार आहे. कारण हे जर त्यांच्या शब्दांमधनं जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कर्म याच्यासाठी पण रोल प्ले करतं. आपल्या जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म ही जी सायकल आहे, ह्या सायकल मध्ये कर्म पण एक प्रचंड ह्याच्यात एक रोल प्ले करतं. तेव्हा आपण मृत्यूच्या शय्येवर असतो किंवा आपण मृत्यूकडे जाणार असतो, त्यावेळेस नक्की काय होतं? त्यावेळेस पहिलं शरीर नम व्हायला लागतं. आपल्या हातातनं पायातनं शक्ती कमी व्हायला लागते. पण हे होत असताना सुद्धा आपली मानसिकता काय आहे ह्याला पण खूप महत्व असतं. आणि आपल्याला ती जाण असते. आपण पूर्ण जाणीव हरवलेलं नसतो. पण आपल्याला हे जाणवत असतं की आपली शक्ती चाललेली आहे. हे सगळं होत असताना अजून एक गोष्ट खूप महत्वाची होत असते आणि मी ते वाचते. इंग्लिश मध्ये आहे पण आपण पुन्हा ते एकदा मराठीत हे करू. When the numbness reaches the heart, जसं आपलं एक एक अवयव न आपली शक्ती जशी दूर व्हायला लागते, त्याचं कार्य कमी व्हायला लागतं, त्यावेळेस जेव्हा फायनली हृदयाकडे जेव्हा त्या वेदना जातात, त्यावेळेस त्यांनी म्हटलंय की when the numbness reaches the heart muscles, sense of pain and suffocation is experienced, which causes an extreme fear of death. आपल्याला
ह्या विषयाबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे एक प्रचंड भीती असते आणि ती सगळ्यांच्याच मनात आहे. माझ्या पण मनात खूप भीती आहे मरणाबद्दल. आणि ती अनामिक भीती आपल्याला खूप वेदना पण देते. जेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो गेलेला असतो, पण आपल्याला त्या वेदनांमुळे त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावना आणि तो दूर जाणारे ह्या दुःखाने जास्त त्रास होतो. आणि हे सगळं आपल्या मनामध्ये त्याची घालमेल चालू असते. जाणारा व्यक्ती जेव्हा या लेवलला आलेला असतो की त्याचं हार्ट बंद पडायला आले असतं, पण त्याच वेळेस एक प्रचंड मानसिक तणावामधनं ती व्यक्ती जात असते. एक द्वंद्व त्याच्या मनात सुरू असतं आणि कुठेतरी जगण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात त्याच वेळेस होत असते. आणि ह्या वेळेस गुरुजी म्हणतायत, an attachment toward possessions and loved ones strongly comes upon the soul and causes extreme mental grief. ह्या वेळेस त्याला त्याच्या अटॅचमेंट, त्याचे जवळचे लोक, हे सगळं त्या व्यक्तीला आठवत असतं. आणि हा हा जो वेळ असतो हा त्या व्यक्तीसाठी खूप छोटासा वेळ असतो, पण हा त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असतो. त्याच्यासाठी योगानंदांनी पुढे म्हणलंय, with the pain of suffocation there is a great mental struggle to bring the breath back. आणि त्याच्या त्या इच्छा आकांक्षा ज्या राहिलेल्या असतात पूर्ण करायचं हे असतं, त्याला समजत असतं की आपण आता चाललो आहोत. त्याच वेळेस त्याची मानसिकता अशी होत जाते की नाही, मला परत श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास घेण्यासाठी एक द्वंद्व चालू असतो. At this time, the condensed review of all good and bad actions of his lifetime comes up in the mind of dying man. ही लाईन खूप महत्वाची आहे. त्या काही क्षणांमध्ये पूर्ण त्याचा आयुष्याचा रिव्ह्यू त्याच्या समोर येतो. जे आपण चांगलं कर्म केलेले आहेत, वाईट कर्म केलेले आहेत, त्याचा सगळा आराखडा त्याच्या समोर असा चित्रपटासारखा जात असतो. आणि मग त्याच्या मनात पुन्हा एक तीव्र भावना तयार होते की आता काय, आता पुढे काय. From the mental introspection comes the guiding tendency in determining the kind of birth the dying man will have in the next life. जे कर्म त्याचे या आयुष्यात झालेले आहेत, चांगले वाईट. आता चांगले आणि वाईट कर्म ह्याला परमहंस योगानंदांनी खूप सोप्या भाषेत सांगितले. चांगले कर्म म्हणजे अशा ऍक्शन्स ज्या आपल्याला आपल्या स्वत्वाकडे, आपल्या ट्रू नेचरकडे ज्या नेता आहेत, ज्या देवाकडे नेत आहेत, त्यांना चांगला कर्म, गुड कर्म असं म्हणले. आणि वाईट ज्या ऍक्शन्स आपल्याला आपल्यापासून दूर नेतात, आपल्या स्वतःच्या ट्रू नेचर पासून दूर नेतात, देवापासून आपल्याला दूर नेतात, ह्या ऍक्शनना बॅड कर्म म्हटलेले. पण हे खूप सुंदररित्या त्यांनी या पुस्तकांमध्ये म्हटलेले. At this time, the senses of touch, taste, smell, sight and hearing vanish in succession. जे आपले इंद्रिय आहेत, त्या इंद्रिय एक एक बंद पडायला लागतात आणि शेवटचं जे इंद्रिय आहे ते ऐकण्याचं आहे, हे शेवटी बंद होतं. हे पण वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं की आपण जेव्हा एखादा माणूस या स्थितीत असेल तर त्याच्यासाठी काय करू शकतो आणि आपण स्वतः पण त्यासाठी काय करू शकतो. जेव्हा हे ऐकणं, हे ऐकणं, ही जे इंद्रिय आहेत हे हळूहळू बंद व्हायला लागतात. पण मित्रांनो, आपण त्या माणसाच्या जेव्हा बसलेलो असतो जवळ, तेव्हा त्याच्याशी काय बोलतोय ह्याला खूप महत्व आहे. त्याची ऐकण्याची कपॅसिटी अजून असते, त्यामुळे आपले वाक्य हे धीराचे असायला पाहिजे, चांगले असायला पाहिजे. एक छोटस, काल परवाच माझ्या मैत्रिणीचे वडील वारले. ते खूप अध्यात्मात होते. शेवटचे 4-5 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होते आणि
आत्ताची कंडिशन न बोललेलीच बरी, की आपल्याला शेवटच्या क्षणी जाणारा, हॉस्पिटलमध्ये जाणारा माणूस पुन्हा घरी येईल की नाही हीच शाश्वती नाही. तो शेवटच्या क्षणी आपल्याला दिसेल की नाही हे माहिती नाही. तो कुठल्या मनस्थितीत त्या वातावरणात राहतोय हे आपल्याला समजत नाही. फोनवरनं जेवढं आपण बोलतो तेवढंच. हे आजोबा तिथे कंटिन्युअस बोलायचे, लोकांना धीर द्यायचे आणि डॉक्टरांचं एकच म्हणणं असायचं की हे आजोबा खूप बोलतात. पण त्यांचं जे बोलणं होतं ते आजूबाजूच्या व्यक्तींना खूप धीर देणारं होतं. ह्याच्यातच खूप काही नंतर मला सांगून गेलं की नक्की काय होत असेल त्यावेळेस. आपण जेव्हा एका पेशंटशी बोलतोय किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतोय जो ह्या स्थितीत आहे, तेव्हा मित्रांनो त्याला एक पूर्ण आधार मिळेल अशा गोष्टी आपण त्याच्याशी बोलल्या पाहिजे. जेव्हा मनुष्य हा सोडून चाललेला असतो जीव, तेव्हा त्याचा ऐकण्याची जी कपॅसिटी आहे ती शेवटच्या तिला चालू असते. त्यावेळेस पण आपले शब्द जे आहेत हे खूप त्याला सपोर्टिंग असले पाहिजेत, कारण त्याच वेळेस त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयात जे द्वंद्व चालू असतं त्याच्यातनं अजून तो अडकतो आणि मग त्याच्यातनं आपण त्याला कसं मोकळं करू शकू, आपण त्याला कसं मदत करू शकू, तर ह्याद्वारे आपण त्याला मदत करू शकतो. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वी प्राचीन काळापासून एक सुंदर प्रथा आहे. ती आता कितपत आहे हे माहित नाही मला, पण पूर्वी जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असायची तेव्हा त्याच्या अवतीभोवती मंत्र पठण चालायचं. ओम हा जप चालायचा, रामनामाचा जप चालायचा, कोणी रामायण वाचायचं. हे कशासाठी व्हायचं की त्या व्यक्तीला ही जाणीव व्हावी आणि तो त्याच्या आत्ताच्या सगळ्या केओस विचार न करता देवाचा विचार त्याच्या मनात राहावा. ते विचार, ते शब्द, ते व्हायब्रेशन्स घेत त्यांनी हे जग सोडावं, म्हणजे त्याचा पुढचा प्रवास सुखकर होतो. ह्याच्यासाठी ही प्रथा आहे आणि ही खरंच खूप चांगली प्रथा आहे, कारण हे सगळं वाचल्यावर जाणवतं की त्याचं महत्व काय होतं. आपण आपल्या शब्दांमध्ये खूप ताकद असते, त्याच्याही पेक्षा आपल्या विचारांमध्ये खूप ताकद असते. परमहंस योगानंद म्हणतात की विचार तुमचे जितके फोकस्ड असतील, जितकं त्याचं इंटेन्शन प्युअर असेल, त्याची ताकद तेवढीच जास्त असते. त्यामुळे आपण जरी दूर असू त्या व्यक्तीपासून तरी आपण त्याच्याकडे प्रार्थनाद्वारे, प्रेयर्सद्वारे त्याला एक दिलासा देऊ शकतो आणि आपल्या विचारांमधली जी शक्ती आहे, व्हायब्रेशन्स आहेत, ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्याच्यातनं त्याला धीर येऊ शकतो आणि हा ठाम विश्वास आपण ठेवणं गरजेचं आहे. आज आपल्याला कदाचित सगळ्यांना नाही भेटतायत पूर्वीसारखं. ती व्यक्ती जाते आणि कळत पण नाही आणि फक्त एक फोन येतो बस. अशा वेळेस आपण काय करू शकतो? दुःख तर होणारच आहे, ते आपल्याला कुठेच जाणार नाहीये, पण त्याच्या पलीकडे अजून पॉझिटिव्हली खंबीरपणे जर हा विषय आपण हाताळायचा जर घेतला तर आपण उलट मदत करू शकतो, स्ट्रेंथ देऊ शकतो. प्रार्थना करून त्या माणसाला त्याचा पुढचा प्रवास कसा सुसह्य होईल हा आपण ही मदत नक्कीच करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आधी खंबीर राहणं गरजेचं आहे. आपण स्वतः जेव्हा आधी उभं राहू तेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो. आणि मित्रांनो, आपल्याला ही परीक्षा सगळ्यांनाच द्यायची. मग जर आपण त्याचा अभ्यास करून जर ही परीक्षा दिली तर का नाही? का नाही हे सगळं वाचून आपण समजून घ्यायचं की नक्की हे मृत्यू म्हणजे काय आणि त्याच्यानंतर काय. हा जो पेन आहे, हा जो त्रास आहे, हा काही काळासाठी त्याच्याकडे असतो. तेवढ्या काही क्षणांमध्ये जसा त्याचा रिव्ह्यू होतो तेव्हा ऍक्च्युअली ठरतं की तो त्याचा पुढचा प्रवास किती सोपा होणार आहे. काही वेळा असं जाणवतं की जीव अडकलेला असतो. मला एक छोटीशी गोष्ट इथे सांगायची आहे. ह्याच पुस्तकात परमहंस योगानंदांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. ते जेव्हा रांचीमध्ये त्यांचं आश्रम होता, एक शाळा होती, त्याच्यात ते काही दिवस
निवास करत होते. तर तिथं एक छोटस हरणाचं पिल्लू होतं. ते इतकं सुंदर होतं की कोणाचाही जीव जाईल. गुरुजींचा पण त्याच्यावर खूप जीव होता, खूप जीव होता. आणि ते खूप त्याची काळजी घ्यायचे. आता सगळ्यांचाच त्याच्यावर खूप जीव होता. पण एक दिवस काय झालं की गुरुजींना बाहेर जायचं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की मी आल्याशिवाय त्याला काहीही देऊ नका. पण मुलांनी काही ऐकलं नाही आणि प्रेमापोटी त्याला दूध दिलं. ते दुधामुळे इतकं ओव्हर इटिंग झालं, त्यांना त्याचं प्रमाण कळलं नाही, जास्त दिलं गेलं आणि त्या पिल्लू आजारी पडलं आणि ते इतकं आजारी पडलं की जवळजवळ ते मृत्यूशय्यावर होते. जेव्हा परमहंस योगानंद परत आले तेव्हा त्यांना खूप दुःख झालं, खूप दुःख झालं. आणि ते डायरेक्ट त्यांच्या मेडिटेशनच्या एरियात गेले आणि देवाजवळ प्रार्थना करू लागले की नको नेऊस त्याला. त्या प्रार्थनेने त्या पिल्लू पुन्हा त्याच्यात तो जीव यायला लागला, पुन्हा त्याच्यात थोडी तरतरी यायला लागली. आणि असं जाणवल्यावर गुरुजी त्याचे काळजी घेत त्यांना थोडा डोळा लागला. आणि डोळा लागल्यानंतर त्यांना ते पिल्लू स्वप्नात आलं. स्वप्नात येऊन ते पिल्लू त्यांना म्हणालं, जाऊ देत मला. मला या वेदना होत आहेत, मला ह्याच्यातनं जाऊ दे. हे ऐकून परमहंस योगानंद त्यांना त्या पिल्लाला म्हणाले, ठीक आहे. हे म्हणून झाल्यानंतर त्याला एकदम खडबडून जाग आली आणि ते बाहेर त्या पिल्लाजवळ गेले. सगळी मुलं त्याच्या अवतीभोवती होती आणि हे गुरुजी जोपर्यंत तोपर्यंत पोचले तोपर्यंत त्या पिल्लाने त्याचे प्राण सोडले होते. अशा अटॅचमेंट आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल खूप असतात. पण फक्त आपल्याला थोडं धीर घेऊन हे बघायचंय की नक्की समोरचा माणूस कुठल्या स्थितीत आहे. थोडस आपल्यातनं आपल्याला बाहेर यावं लागणार आहे, आपल्या दुःखातनं बाहेर यावं लागणार आहे आणि त्या समोरच्या जाणाऱ्या व्यक्तीला काय उपयोगी आहे, त्याच्यासाठी काय चांगलं आहे, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि परमहंस योगानंदांनी हे ह्याच्यात खूप सुंदर सांगितलं. पुढची एक लाईन वाचते. Ordinary person, after he experiences the sense of suffocation, find himself suddenly relieved of the weight of his body, of the necessity of breathing, and of any physical pain. त्याचा हा एक्सपिरियन्स थोड्या काळाने एकदम संपतो आणि एकदम मोठं ओझं त्याच्यावरनं मनावरनं उतरतं आणि त्याचा आत्मा हे शरीर सोडून पुढच्या प्रवासाला लागतो. आणि हे जेव्हा होतं तेव्हा त्याच्या सगळ्या वेदनांपासून तो मुक्त होतो. After that, the soul of dead man enters into state of oblivious sleep of million times deeper, more than enjoyable than the state of ordinary sleep. ह्याच्यात थोडक्यात असं सांगायचं आहे की आत्मा जेव्हा शरीर सोडतो तो दुसऱ्या ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये जातो. सूक्ष्म जीव हे आणि जग त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तो जातो आणि त्याच्यानंतर त्याचा सगळा प्रवास ऍस्ट्रल बॉडी सूक्ष्म जीवामध्ये असतो, वावरतो आणि ते जग खूप सुंदर आहे. त्याचं वर्णन जर आपल्याला खरंच बघायचं असेल तर ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकामध्ये 43व्या चॅप्टर मध्ये श्री स्वामी उपदेश्वरांनी खूप सुंदररित्या ह्याचं वर्णन केलंय की नंतर आपला जीव कुठे जातो आणि तिथे काय असतं. आता जर आपल्या ह्या लेवलला जर फिजिकल लेवलला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे बघायचंय की जाणाऱ्या व्यक्तीला आपण काय मदत करू शकतो. सकारात्मक वेने आपण आपलं आजूबाजूचं वातावरण कसं नॉर्मल ठेवू शकतो. दुःख तर आहेच आहे, दुःख कुठेही जाणार नाही, पण त्यात सुद्धा एक आशेचं किरण, एक सकारात्मकता जर आणली तर ती सगळ्यांच्या फायद्याची ठरते. हा प्रवास जो आहे, हा पुढचा प्रवास त्याचा ऍस्ट्रल प्लेन मध्ये सुरू होतो
आणि त्याच्यानंतर कर्म, चांगलं कर्म, वाईट कर्म हे त्याच्या अवतीभवती असतंच, पण त्याच्या स्मृती तो घेऊन जातो. त्याला ऍस्ट्रल स्पाईन मध्ये त्याच्या स्मृती सगळ्या दडलेल्या असतात. पुन्हा तो जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या स्मृतींबरोबर तो परत नव्या जगात येतो. आपल्याला मरण हे मिळतं, देवानी ती एक दिलेली अजून एक संधी असते की मी जे शिकायला आलोय या आयुष्यात ते जर धडे मी पूर्ण शिकले नाही तर मला परत यावं लागतं. आणि असं जोपर्यंत आपले कर्म त्यातनं आपण जे धडे घ्यायचे ते जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत हे चक्र जन्म मृत्यू पुनर्जन्म हे चालू राहतं. पुढच्या काही भागांमध्ये आपण ह्याच्याबद्दल अजून बोलणार आहोत, पण मी आता नेहाजींना विनंती करते की ह्याच्या पुढची आपल्याला ते अजून माहिती देतील की नक्की काय आणि कसं होतं. खूप खूप धन्यवाद भाग्यश्रीजी. खूपच छान सुंदर तुम्ही बोललात ह्या विषयाबद्दल. मृत्यू हा जसं भाग्यश्रीजी म्हणाल्या हा खूप एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. आता माझ्या अनुभवातून म्हणजे माझ्या आजूबाजूला मी जे बघितलंय त्याच्या अनुभवातून एक मी तुम्हाला गोष्ट सांगते. नया स्वामी लीला ह्या स्वामी क्रियानंदाजींच्या कुक होत्या. म्हणजे त्या त्यांच्यासाठी जेवण बनवायच्या. आणि मी जेव्हा आश्रमामध्ये राहायचे एक 2010 साली वगैरे, तेव्हा त्या असायच्या आणि त्या एकदम छान अशा मी त्यांच्याशी नेहमी गप्पा मारत असायचे अशी. आणि एकदा ते अमेरिकेला गेल्या आणि स्वामीजी अमेरिकेमध्ये होते आणि असं झालं की मी पण त्या वर्षी अमेरिकेमध्ये प्रवास केला होता. अमेरिकेमध्ये अनांदा विलेज आमचं जे कम्युनिटी आहे, मेन अनांदाचं जे कम्युनिटी आहे ते अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे बरेच ठिकाणी आहे पण अमेरिकेमध्ये सर्वात हेडक्वार्टर्स ज्याला आपण म्हणतो तसं आहे. तर तिकडे अनांदा विलेजमध्ये आम्ही सगळे म्हणजे खूप मोठी कम्युनिटी आहे ते 300-400 लोक राहतात तिकडे. आणि असं कळण्यात आलं की त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि एकदम तो फायनल स्टेजवर आहे आणि ते आता जाणार आहेत. म्हणजे माहिती होतं की 1 महिना 2 महिने जे काय आहे तेवढंच आहे त्यांच्याकडे. तेवढा म्हणजे अगदी फायनल स्टेजवरपर्यंत तो ऑलरेडी पोचला होता. आणि मला अजूनही ते आठवतंय. म्हणजे मी त्यांना रोज भेटायला वगैरे जायचे नाही, पण तो असा पिरियड आठवतोय जेव्हा आपण कम्युनिटीमध्ये राहतो तेव्हा आजूबाजूला काय चालतं ते सगळं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतो. तर मला तो असा पिरियड आठवतंय की स्वामीजी त्यांना भेटायला गेले होते 1-2 वेळा. तर जेव्हा स्वामीजी त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना सांगितलं की हे तुमचे फायनल स्टेज आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही रिफ्लेक्ट व्हा. म्हणजे रिफ्लेक्ट करा की तुमच्या पूर्व जो काळ आहे, म्हणजे तुमचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये तुमची काही गुंतवणूक आहे का? तुम्हाला काही कोणाला थँक्यू म्हणायचं किंवा कोणाला सॉरी म्हणायचं किंवा जे काय आहे ते त्यांनी नया स्वामी लीलाजींना ॲडवाईस केलं होतं त्यावेळेस की तुम्ही हे सगळं एक असं विचार कर, ह्या जो काळ आहे शेवटचा काळ त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा आणि ते सगळं ऑफर अप करा देवाला. प्युरिफिकेशनसाठी एक ऑफर करा की कारण जसं भाग्यश्री म्हणाल्या की आपण पुढे काय नेतो, पुढे आपले एक स्मृती नेतो. त्याच्यामध्ये आपली जी गुंतवणूक अटॅचमेंट्स असतात, चांगले कर्म असतात, वाईट कर्म असतात, ते सगळं आपण नेतो. आपण आपल्या शरीर नेत नाही, आपली वेल्थ, आपली श्रीमंती पुढे नेत नाही, बाकी काहीच आपण पुढे नेत नाही. आपण जे नेतो ती आपली रिग्रेट्स किंवा आपले चांगले जे कर्म असतात ते आपण पुढे नेतो. आपण जर साधना केली असेल तर त्या साधनेमध्ये आपण जितकं आपण ॲडव्हान्स एक आध्यात्मिक पातळीवर जितकं आपण त्या आयुष्यामध्ये ॲडव्हान्स केलेलं आहे ते आपण पुढच्या आयुष्यात नेतो. बाकी आपली जी पदवी असते किंवा बाकी सगळं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ते आपण कधीच पुढच्या आयुष्यात नेत नाही. म्हणजे आपण जे काय साठवलेलं आहे, एकदा स्वामीजी म्हणाले होते की जर तुम्ही कोणाला तरी माफ केलं नाही या एका आयुष्यामध्ये तर ते पुढच्या जन्मी असं काही निर्माण होईल की
ते परत तुमच्या पुढे येईल तो प्रश्न, जोपर्यंत तुम्ही ते पूर्णपणे माफ करत नाही त्या सिच्युएशनला. आणि ते दोन्ही बाजूने होऊ शकतं. किंवा पण काय असतं की आपण दुसऱ्यांना कंट्रोल नाही करू शकत. आपण आपलं बिहेवियर कंट्रोल करू शकतो. मग जोपर्यंत आपल्याला लोकांबद्दल किंवा कोणत्याही सिच्युएशनबद्दल रिग्रेट नसेल, तर ते आपण कंट्रोल करू शकतो आणि ते आपण ऑफर करू शकतो देवाला. बरोबर? मग त्याच्यामध्ये हे असं त्यांनी लीलाजीनं सांगितलं. आणि मग लीलाजी तर त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी आश्रमामध्येच घालवलं होतं. त्यामुळे त्या खूप आध्यात्मिक पातळीवर खूप ॲडव्हान्स्ड अशा ऑलरेडी होत्या. आणि मला असं आठवतंय त्यानंतर 1 महिना झाला त्यांचं निधन झालं. आणि इकडे आनंदामध्ये एक प्रथा आहे, सेरेमनी आहे, ज्याला म्हणतात सोहळा आहे, ज्याला म्हणतात ॲस्ट्रल असेन्शन सेरेमनी. आणि त्यांच्यासाठी आम्ही ॲस्ट्रल असेन्शन सेरेमनी असं एक मोठं एक होतं आणि सगळे आपापले जे काही त्यांच्याबद्दल मेमरीज होत्या ते सगळे शेअर करत होते. आणि मला अजूनही खूप खूप असं स्पष्टपणे आठवतंय की स्वामीजी आले स्टेजवर आणि ते म्हणाले की मी लीलाजींना खूप आधीपासून ओळखतो, भरपूर वर्षांपासून ओळखतो. आणि येस, त्या माझ्या कुक होत्या, पण त्याहून पेक्षा जास्त त्या माझ्या एक फ्रेंड होत्या. आणि त्यांचं जे आयुष्य होतं ते एकदम फ्लॉलेस होतं. त्यांनी काही एकदम प्युअर असं त्यांचं आयुष्य होतं. आणि मला असं, आणि ते फार जास्त बोलले नाहीत, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. आणि शेवटचं वाक्य त्यांचं असं होतं की मला असं वाटतं की त्या मुक्त झाल्या. या जीवन आणि मरणाच्या जो आपण सायकल असते त्याच्यातनं त्या मुक्त झालेल्या आहेत. आणि ह्याच्यापुढे त्यांना ते म्हणाले, ह्याच्यापुढे मला काही बोलायची गरजच नाही आहे. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की ह्याचा अर्थ काय आहे ते. आणि मग ते परत आले, बसले. ह्याच्यावरनं मला असं कळलं की आपण आपलं आयुष्य कसं घालवलं पाहिजे. की शेवटचं आपलं जे ट्रान्झिशन असेल, म्हणजे आपण ट्रान्झिशन ह्याच्यासाठी म्हणतो कारण आपण हे फक्त शरीर त्यागतोय. बाकी आपण एका फिजिकल बॉडीपासून ते आपण एका सूक्ष्म ॲस्ट्रल बॉडीमध्ये प्रवास करतोय. म्हणून हे ट्रान्झिशन. बरोबर? तर मग हे ट्रान्झिशन कसं आपण ग्रेसफुली कॅरी आउट करू शकतो, हे आपण जेव्हा क्रियायोगा म्हणजे गुरु किंवा कोणतेही योगी, असं म्हटलं जातं की ॲक्च्युली आपण जर योगिक लाईफस्टाईल चं आपण अडॅप्ट केलं तर आपण बरेच अगदी 100 वर्षापेक्षाही जास्त आपण गाठू शकतो. आणि जे आपण डिझीज म्हणून जे म्हणतो ते ॲक्च्युली ते एक्झिस्टच करत नाही. म्हणजे आपल्याकडे ॲक्च्युली आजार, आपण जर योगिक लाईफस्टाईल चं आचरण केलं तर आपलं ॲक्च्युली डिझीज हे होऊच शकत नाही. याचं एक उदाहरण असं की परमहंस योगानंदाजी हे जेव्हा त्यांचं निधन झालं, आपण निधन म्हणू शकत नाही त्याला, ॲक्च्युली त्यांची जेव्हा महासमाधी झाली 1952 मध्ये, तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांचं शरीर त्यागलं, असं म्हणतात की त्यांचं बरेच अजूनही आय डोंट नो, पण बरेच जोपर्यंत ते होते बाहेर, त्यांना नंतर बरी केलं होतं, पण जोपर्यंत ते बाहेर होते त्यांच्या शरीरामध्ये कोणताही प्रकारचा डिके नव्हता. म्हणजे काहीही त्यांच्यामध्ये एकही छोटासा असं नव्हतं जे काही खराब झालंय. म्हणजे एकदा दात सुद्धा त्यांचा डिके झाला नव्हता. म्हणजे इतकं, कारण म्हणजे ते तर महायोगी होतेच, पण त्यामुळे त्यांनी त्यांचं जेव्हा ते कॉन्शियसली स्वतः ह्या म्हणजे आपण ओके, काहीतरी एक रिझन असलंच पाहिजे ह्या जीवनातनं एक्झिट करण्यासाठी. पण ते गुरुजी म्हणाले की आपण ते कॉन्शियसली करू शकतो. आपण जे योगिक पद्धतीने जर जगलो तर ते आपण कॉन्शियसली एक्झिट करू शकतो. कॉन्शियसली म्हणजे आपली जेव्हा इच्छा असेल तेव्हा. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी इच्छाशक्तीवर भरपूर जोर दिलेला आहे. एक म्हणजे इच्छाशक्ती, आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा मृत्यू जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपण काय म्हणतो की ह्यांनी आपले प्राण त्यागले. प्राण म्हणजे काय? प्राण म्हणजे आपलं जे लाईफ फोर्स असतं ते तुम्ही त्यागतात. याचा अर्थ असं की आपण आपलं जेव्हा लाईफ फोर्सवर नियंत्रण आणतो तेव्हा आपण हे जीवन मृत्यू हे जे सायकल आहे
त्याच्यावर सुद्धा आपण नियंत्रण आणू शकतो आणि हे पॉसिबल आहे. ठीक आहे. तर मग हे कसं करू शकतो? म्हणजे एक म्हणजे आपण जेव्हा ध्यान साधना करतो, त्याचं जेव्हा आपण एक लाईफस्टाईल बनवतो, की सतत जेव्हा आपण ध्यान साधना करतो, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी होतात. एक गोष्ट म्हणजे आपण आपलं जे सेन्सेस आहेत, त्याच्यातनं जी आपली अटॅचमेंट आहे, त्याच्यातनं ते अटॅचमेंटला आपण मुक्त करतो. आपले जे सेन्सेसच्यावर अटॅचमेंट आहे ते. दुसरं म्हणजे आपण आपलं अंतर्ज्ञान, इंट्युशन ह्याला आपण जास्त स्ट्रॉंग बनवतो. आणि ह्या इंट्युशनमधनं आपल्याला ही जाणीव होते की हे आपण जे आहोत हे फ्लेश नाही आहोत, आपण हे शरीर नाही आहोत, पण आपण ॲक्च्युली स्पिरिट आहोत, आपण एक आत्मा आहोत आणि आपण सगळ्या सृष्टीवर ॲक्च्युली आपला तो व्यास आहे. आणि हे नुसतं आपण सांगून नाही करू शकत, पण जेव्हा आपण ते आतून एक इंट्युशननी जेव्हा ते अनुभवतो, तेव्हा हे पॉसिबल होतं की आपण आपल्या इच्छाशक्तीने आपलं शरीर सोडू शकतो. मला असं आठवतंय की स्वामीजी हे शेवटी त्यांचं निधन झालं. परत हे निधन नाही म्हणू शकत आपण. त्यांचं जे महासमाधी किंवा मोक्ष आपण म्हणू शकतो, ते झालं 2013 साली. आणि मला असं आठवतंय की त्यांचं एक शेवटचं पत्र, हे सगळं त्यांचं जेव्हा ते आनंदामध्ये होते, जे कोणी त्यावेळेस होते, त्या सगळ्यांना एक पत्र गेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की खूप, आणि हे बरेच नुसते पत्रामध्ये नाही, पण बरेच वेळा त्याचे शेवटचे जे सत्संग होते, ते बरेच वेळा ते हे रिपीट करत होते गोष्टी. त्यांनीही बरेच वेळा रिपीट केलं आणि योगानंदाजींनीही त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या लेक्चर्समधनं हे सांगितलं होतं की भरपूर एक असं कठीण परिस्थिती ह्युमन काइंडवर येणार आहे. त्यांनी एक इंग्लिशमध्ये शब्द वापरला होता, तर यू डोंट नो व्हॉट अ टेरिबल कॅटेकलिझम इज अबाउट टू कम. अँड तुम्ही ते गुगल करू शकता हा वर्ड कॅटेकलिझम, कारण मी हा शब्द वापरते कारण त्याचा अर्थ असा आहे की खूप खूप मोठं संकट हे ह्युमन काइंडवर येणार आहे, हे त्यांनी आधीच प्रेडिक्ट केलं होतं. आता हे ते संकट आहे की नाही मला माहीत नाही, पण असं वाटतंय की आपण जसं आपल्या आजूबाजूला गोष्टी चालल्या आहेत की हे करोना संकट आहे, त्याच्यानंतर आपलं आर्थिक संकट आहे, इकॉनॉमिक दृष्टीने पण एक मोठं संकट आहे. आणि हे संकट हे गुरुजींनी आणि आपल्या स्वामी क्रियानंदाजींनी सगळ्यांनी हे प्रेडिक्ट केलं होतं की हे असं होणार आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे शरीर आहे, हे टेम्पररी आहे, हे फक्त एक फ्लॅश आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपले ह्या आयुष्यामध्ये जे कर्म आहेत ते कर्म आपण संपून पुढे गेलं पाहिजे. जसं आपण ते प्रारब्ध कर्म असं काहीतरी म्हणतात त्याला, मला असं वाटतंय, पण ते प्रारब्ध कर्म जे आहे ते संपून मग ते पुढे तुम्ही तुमचा जो प्रवास आहे पुढच्या आयुष्याचा तो गेला पाहिजे. अकालीनी किंवा अनटाइमली डेथ पण असं म्हणजे तसं बघितलं तर ते फार कठीण आहे आणि जेव्हा येतं तेव्हा आपण ते अवॉइड करू शकत नाही. पण कसं ते अवॉइड करू शकतं हे त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं सांगितलं की तुम्ही जर देवाची भक्ती केली, ओके, तुम्ही जर एक आध्यात्मिक एक साधना चा एक असं रुटीन केलं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही एक असं आध्यात्मिक लाईफस्टाईल जगलात किंवा मोर दॅन त्याच्यामध्ये तुम्ही देवावर प्रेम केलं, तर ते म्हणाले की गॉड विल प्रोटेक्ट दोज हू लव्ह हिम इन दीज टाइम्स. आणि ह्याच्यामध्ये मी बरेच, म्हणजे असं नाही म्हणत आहे की आनंदा संघामध्ये कोणालाच कोविड झालं नाही वगैरे असं मी म्हणत नाही. मी माझ्या पण बरेच गुरुबाईजना, आमच्या सगळ्या गुरुबाईजना, आपल्या सगळ्या गुरुबाईजना पण भरपूर ह्याच्यामधनं होत आहे. म्हणजे आपण अवॉइड करू शकत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा यू विल फाइंड की एक डिग्निफाई एक असं प्रोटेक्शन लोकांना त्याची जाणीव झालेली आहे की म्हणजे एक तर मला असं आठवतं की मी आता दर सकाळ संध्या, मी बँगलोरमध्ये असते, तर दर दुपार आणि संध्याकाळमध्ये आम्ही लोकांना प्रे करतो, लोकांच्यासाठी त्यांच्यासाठी प्रेयर्स पाठवतो.
कोणाला कोणी सिरियस असं गुरुबाई असं कोणी सिरियसली अफेक्ट झालं असेल कोविडनी किंवा कोणत्याही म्हणजे कर्करोगाने किंवा कोणत्याही गोष्टींनी, की सगळे एक आनंदाचे सगळे मेंबर्स एकत्र होऊन त्यांच्यासाठी प्रे करतात, त्यांच्या ट्रान्झिशनसाठी प्रे करतात. आणि हे जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्यांच्या ट्रान्झिशनमध्ये त्यांना मदत होते, ते ग्रेसफुली ट्रान्झिशन करू शकतात. तर म्हणजे ह्याचा अर्थ स्वामीजींनी त्या तात्पर्यात असं सांगितलं की तुम्ही जेव्हा देवाची भक्ती करतात तेव्हा ते तुम्हाला प्रोटेक्ट करतील या संकटातून. आणि त्याच्यासाठी आपण एक म्हणजे गुरुकृपा आपण म्हणू शकतो, त्या गुरुकृपेमध्ये तुम्ही सगळे प्रोटेक्ट व्हाल. आणि हो, काही लोकांचे कर्म खूप स्ट्रॉंग असतात, काही लोकांचे कर्म म्हणजे चांगले असतात, चांगले वाईट आपण आपल्या हात म्हणजे आता ह्या आपण आपण हे कर्म जसं भाग्यश्री म्हणाल्या हे खूप असं कॉम्प्लेक्स आहे. आता आपण ह्या आयुष्यामध्ये कोणत्या आयुष्याचं कर्म भोगतोय आपल्याला माहिती नाही, बरोबर? आणि ह्या स्टेजपर्यंत येण्यासाठी सुद्धा आपण मिलियन्स ऑफ लाईफ टाइम्स आपण घालवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण वाईट बरेच वेळा आपण असं ऐकतो, हे माझे कर्मच असे आहेत म्हणून मला असं त्रास होतोय. हो, एका एका दृष्टीने ते बरोबर आहे. पण दुसऱ्या दृष्टीमध्ये असं आहे की तुम्ही तुमच्या ॲक्च्युली कर्माच्या पलीकडे आहात. तुम्ही एक आपल्यामध्ये देवाचा व्यास असतो. सगळे आपण एक रिफ्लेक्शन आहोत देवाचे. आणि कितीही कर्म म्हणजे स्वामीजी असं म्हणाले किंवा गुरुजी आपले असं म्हणाले की अ सेंट इज अ सिनर हू नेव्हर गेव अप. म्हणजे असा याचा अर्थ असं होतो की आपण कितीही अगदी म्हणजे वाल्मिकीला सुद्धा शेवटी मोक्ष मिळालाच, बरोबर? की कितीही तुमचं सिन झालं असेल तरी सुद्धा तुम्ही जर देवाची आराधना केली, तुम्ही जर गुरुकृपा असेल तुमच्यावर, तर तुम्ही कोणताही संकट त्याला तोंड देऊ शकतात आणि एका स्ट्रेंथनी तोंड देऊ शकतात. अगदी ते संकट म्हणजे कोणाची स्वतःची किंवा कोण्या दुसऱ्या आपल्या जीवलग लोकांची मृत्यू जरी असेल तरी सुद्धा. तर आपण हे जर 2 ॲस्पेक्ट ह्याचे बघितले तर आपण एक ॲस्पेक्ट असा आहे की आपण स्वतः ह्या मृत्यूबरोबर कसं प्रिपेअर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे जर दुसऱ्याचे मृत्यू आपल्या जवळच्या नातेवाईकांची किंवा आपल्या जवळच्या फ्रेंड्सची जर आपल्याला मृत्यू आपल्याला त्याची माहिती असेल किंवा कोण सिरियस कंडिशनमध्ये असेल तर त्याला आपण कशी मदत करू शकतो. एक म्हणजे आपण स्वतः कसं ह्याच्यासाठी प्रिपेअर होऊ शकतो की जसं मी आधी सांगितलं की एक आपण ध्यान साधना किंवा आपण आपली जे आध्यात्मिक पातळीवर एक असं जेव्हा आपण एक एकनिष्ठ होऊन त्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ही जाणीव होते की की ॲक्च्युली जास्त ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आपण जेव्हा मृत्यूकडे बघतो. मला एक असं अजून एक गोष्ट आठवली याच्यावर की नया स्वामी जया हे आनंदा इंडियाचे को स्पिरिच्युअल डिरेक्टर आहेत. आणि त्यांना कोणीतरी एक असं प्रश्न विचारते, गेले 40 वर्ष ध्यान करतायत आणि त्यांना एका लेव्हल 1 मध्ये कोणीतरी एक प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही 30, 40, 50 वर्ष जे काही ध्यान करताय त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय झाला? तुम्हाला काही चमत्कारी शक्ती मिळाल्या का? आणि जयाजी म्हणाले की नाही, मला काही चमत्कारी शक्ती वगैरे काही नाही आहे माझ्याकडे. तर मग ते ऑडियन्समध्ये जे लोक होते ते म्हणाले, काय मग काय फायदा आहे एवढा? म्हणजे असं मनातल्या मनात म्हणाले असावे की काय फायदा आहे वगैरे असं. तर त्याच्यावर नया स्वामी जया थोडंसं त्यांनी विचार केला आणि त्यांनी उत्तर दिलं की माझ्याकडे एक शक्ती आहे. आणि ते मग सगळे असं बघायला लागले, कोणती शक्ती आहे? आणि दयास्वामी जयांनी असं उत्तर दिलं की मला कशाचंही फिअर नाही, की मला आय डोंट फिअर एनिथिंग असं. आणि ही छोटीशी गोष्ट म्हणजे असं एक छोटंसं वाक्य असं आपल्याला वाटतं, पण विचार करा की आपल्यामध्ये सगळ्यांनाच किती फिअर्स असतात. एक छोटं काही ना काहीतरी फिअर असतंच सगळ्यांमध्ये. आणि एक त्याचा मुख्य फिअर हे बऱ्याच लोकांमध्ये आणि सगळ्यांमध्ये असतं, ते म्हणजे मृत्यूचं फिअर. आणि टू समवन टू से की आय हॅव नो फिअर, म्हणजे हे क्रियायोगाची ताकद आहे, ही एक ध्यान साधनेची ताकद आहे
की तुम्ही बंधमुक्त असं जीवन जगू शकता. दुसरं म्हणजे ते म्हणाले म्हणजे गुरुजींच्या टीचिंग्समध्ये असं सांगितलं की आपण रोज ह्याचा प्रॅक्टिस करू शकतो. कशी की आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा एक मेंटल बॉनफायर बनवू शकतो. एका आपल्या स्पिरिच्युअल आयमध्ये एक असं मेंटल बॉनफायर बनवू शकतो किंवा असं काय म्हणतात त्याला, असं एक आग असं बनवू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपले त्या दिवसाचे जे काही असं लिंगरिंग थॉट्स, अटॅचमेंट्स, इच्छा, डिझायर्स किंवा चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सगळं आहे ते मेंटली त्या फायरमध्ये आपण ऑफर करू शकतो. जसं आपण कोणतं हवन असेल त्या हवनमध्ये आपण जेव्हा जसं सगळं ऑफर करतो तसंच एक मेंटल एक हवन बनवून त्याच्यामध्ये आपण सगळं रोज ऑफर करू शकतो. ह्याच्याने काय होईल की हळूहळू आपल्याला त्याची सवय होईल. गीतेमध्ये असं सांगितलं की तुमचं शेवटचं जे थॉट आहे, शेवटच्या मिनिटाचं जे थॉट आहे ते तुमचा पुढचा जन्म डिटरमाइन करतं. आणि हे सगळं रिलेटेड आहे, बरोबर. जर तुमचं आता सपोज तुम्ही आयुष्यभर आपण जर चुकीचं वागत राहिलो किंवा चांगली जीवनशैली ठेवली नाही किंवा लोकांना तर त्रास दिला किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे चांगलं नाही, तर ते शेवटच्या मिनिटाला तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता का? किंवा काही चांगले विचार ठेवू शकता का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पण त्याच्याहून अधिक म्हणजे आपण जर देवाचं नाव पूर्ण आयुष्य घेतलं किंवा एक गुरूंची सेवा पूर्ण आयुष्य जर आपण करत आलो, अगदी थोड्या प्रमाणात का होईना, तर आपलं जे शेवटचं थॉट आहे ते आपण देवाचं थॉट बनू शकतं. आणि त्याच्यावरनं आपलं जे पुढचा जन्म आहे तो खूप सकारात्मक जन्म, खूप चांगला जन्म असा ॲटलिस्ट होऊ शकतो. आता जन्मच नसेल असेल दॅट इज अ डिफरंट टॉपिक ऑल टुगेदर. पण सर्वसामान्यपणे सगळ्यांचे जे दुसरे जन्म होतात ते आपल्या शेवटच्या मोमेंटवर डिसाईड करतात. आणि ह्या पाथवर सगळ्यांनी म्हणजे जे योगानं स्वामीजींनी हे असं पण सांगितलं की जेव्हा आपण हे शरीर सोडतो, जर तुम्ही पूर्ण आयुष्यभर देवाचं नाव घेतलं किंवा गुरूंची सेवा केली आणि योगानंदाजींची आणि ह्या लाईन ऑफ गुरुजची जर सेवा केली, तर ते म्हणाले अगदी क्वचित का होईना, पण ते म्हणाले की तुम्ही जेव्हा ट्रान्झिशन करतात सूक्ष्म शरीरामध्ये तेव्हा त्या दुसऱ्या बाजूला ईदर योगानंदाजी हिमसेल्फ किंवा वन ऑफ द 5 गुरुज म्हणजे श्री युक्तेश्वर, लहरी महाशय, बाबाजी किंवा युक्तेश्वर कोणते राहिले गुरु, जीसस क्राइस्ट, हे वन ऑफ दीज गुरुज विल बी ऑन द अदर साइड टू रिसीव अस अँड हेल्प अस थ्रू दिस ट्रान्झिशन. ते आपल्याला हे दुसऱ्या पलीकडे जाऊन ट्रान्झिशनमध्ये मदत करतील. ओके, तर ही एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आता सपोज तुमचं कोणी जवळचे नातेवाईक आहेत आणि ते ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही बघतायत की त्यांना त्रास होतोय. एक तर त्यांच्यासाठी रोज आपण प्रेयर करूच शकतो. सकाळ संध्याकाळ आपण प्रेयर्स त्यांच्यासाठी करूच शकतो. दुसरं म्हणजे जर कोणी फायनल स्टेजवर आहे आणि जर तुम्ही त्यांना बघितलं फायनल, तुम्ही त्याचे ते काय त्याला म्हणतात, तुम्ही साक्षी आहात त्या फायनल स्टेजवर, तर जसं भाग्यश्री म्हणाल्या की शेवटचे जो सेन्स असतो जाण्यासाठी तो असतो ऐकण्याचा सेन्स. आणि तेव्हा आपण त्यांच्या उजव्या कानामध्ये ओम असं उच्चारण करू शकतो. ओम ओम ओम. स्वामीजी स्वतः जेव्हा गेले तेव्हा सुद्धा फक्त 3-4 लोक होते, त्यांचे जे केअरटेकर्स होते ते होते, आणि ते सुद्धा त्यांच्या कानामध्ये ओम 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 असं सतत उच्चारण करत होते. म्हणजे त्यांनी असं होतं की त्यांना एक सूदिंग, जसं भाग्यश्री म्हणाल्या की एक असं त्यांचं आपण एक असं त्यांना धीर देतो की देव तुमच्या बरोबर आहे. हे जे ट्रान्झिशन होते त्याच्यामध्ये देव तुमच्या बरोबर आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आता सपोज कोणी तुमच्या जवळचे नातेवाईक, आणि ते खूप कठीण असतं, म्हणजे मला आठवते माझ्या घरचे बरेचसे जवळचे नातेवाईक, माझी स्वतःची आई
हे म्हणजे आता नाही आहेत. आणि मला पण बरेच वेळा खूप अशी आठवण होते, अजूनही होते. तेव्हा योगानंदजींनी असं सांगितलंय, की तुम्हाला पहिलं तर शक्यतो आठवू नये, जे तिकडे डिपार्टेड सोल्स आहेत. त्यांची आठवण फार तर काढली तर चांगल्या दृष्टीने काढावी. असं काढू नका, की ते बांधले जातील आपल्यामध्ये. पण तरी सुद्धा आठवण येते. काही आपण त्याला म्हणजे आपली फार जवळची नातेवाईक असतात किंवा आपले पेरेंट्स असतात कधी म्हणजे म्हणजे अगदी जवळचे असतात, तेव्हा कठीण असतं ते. तर ते म्हणाले, जर तुम्हाला आठवण आलीच, तर एक मनामध्ये ॲक्चुअली तुम्हाला जेव्हा एक असं प्रेमाचं फीलिंग येत असेल किंवा एक असं तुमच्या हार्टमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये तुम्हाला असं एक आनंदाचं एक जाणीव होत असेल, ह्याचा अर्थ असं समजा, की ते तुम्हाला तुमच्याबरोबर कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ते शरीर त्यांचं तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाहीत ऑब्व्हियसली, आणि केलं तरी तुम्हाला ते आपली त्याच्यामध्ये ती ताकद नाही, की ते बघू शकतो आपण. पण ते तुमच्याशी जसं कम्युनिकेट करताय, की तुम्हाला एक असं मनामध्ये एक असा एक एक असा प्रेमाचा अनुभव होईल. आणि तो प्रेमाचा अनुभव आणि तो घेऊन जर तुम्ही झोपला, तर कधी-कधी आपण बरेच वेळा ऐकतो सुद्धा, की स्वप्नामध्ये अ, आपले नातेवाईक येतात. तर ते ह्याच्यामुळे येतात. त्या प्रेमाच्या जे अनुभव आहे त्याच्यामुळे आपल्या स्वप्नामध्ये येऊन ते काही मेसेज देऊ शकतील तुम्हाला. आणि एक शेवटची स्टोरी आहे ती सांगते, मग आपण आजचा क्लास संपवूयात. अं, आपले एक गुरुबाई आहेत ठाण्यामध्ये, जे मुंबईमध्ये, जे आता एकदम लास्ट म्हणजे असं खूप असं ICUमध्ये होते कोविड, आणि बरेच दिवस, आय थिंक 1-2 आठवडे असे ICUमध्ये होते. आणि आय थिंक ते व्हेंटिलेटरवर सुद्धा होते, म्हणजे खूप खूप क्रिटिकल कंडिशन होती त्यांची. आणि एका पॉइंटमध्ये त्यांनी स्वतःच ही स्टोरी सांगितली म्हणजे सगळ्यांना, की त्यांनी स्वतः असं एक त्यांची इच्छा, जगण्याची इच्छा त्यांनी सोडून दिली होती. त्यांच्या खूप चांगलं एक असं त्यांचं परिवार आहे, कुटुंब आहे. पण जेव्हा ते दुसऱ्या एक रेल्ममध्ये त्यांनी जेव्हा प्रवास केला, तेव्हा त्यांच्या आई, दुसरी ज्या ऑलरेडी गेल्या होत्या, त्यांच्या आई त्यांच्या स्वप्नामध्ये आल्या तिकडे, आणि त्या म्हणाल्या, "नाही, तुला परत जावं लागेल. तुला परत तुझ्या कुटुंबासाठी तुला परत जावं लागेल." आणि मग ते रिटर्न आले. आणि नंतर त्यांनी हे सगळं गोष्ट, आणि आता मी त्यांना जेव्हा मी बघतो त्यांना, की आपल्याला असं एक वाटतं, की त्यांनी किती म्हणजे ते जेव्हा तुम्ही दुसरा टप्पा जेव्हा गाठला आणि परत आला, तेव्हा कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं तुमच्यामध्ये. आपण किती ते असं एक व्हॅल्यू करतो आपल्या आजूबाजूला जे आहे. ते सगळं किती आपण असं एक ग्रेटफुल असं आपलं एक असं ॲटिट्यूड होतं. तसं मी बघते त्यांच्यामध्ये. पण एक दुसरं म्हणजे असं आहे, की आपल्याला असं वाटतं किंवा कोणाला जर ॲक्सिडेंट झाला किंवा खूप असा त्रास होत असेल, तर आपले जे जवळचे नातेवाईक एक्झॅक्टली जेव्हा असं तेव्हा त्यांना असं म्हणजे वाटतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की किती त्रास होत असेल ह्यांना, किती ते वेदना सहन करत असतील तशा. तर योगानंदाजी ॲक्चुअली असं म्हणाले, की ॲक्चुअली एका पॉइंटपर्यंतच वेदना होतात, आणि ज्या आपल्याला दिसतात वेदना, त्या ॲक्चुअली त्या सोलला त्या वेदना होत नसतात. आणि जेव्हा कोणी ॲक्सिडेंटमध्ये जातं किंवा असं खूप गंभीर होऊन जातं, तेव्हा ॲक्चुअली त्यांना त्या वेदना जाणीव होत नाही त्यांची. आणि ते ॲक्चुअली ते आणि तसं ते मेकॅनिझम आहे, आपल्या शरीराचं ते मेकॅनिझम आहे, की एका पॉइंटपर्यंत आपल्याला वेदना होतात, पण जर खूप एक्सक्रुशिएटिंग पेन ज्याला आपण म्हणतो, त्या स्टेज जे आपल्याला वाटतं ते एक्सक्रुशिएटिंग पेन आहे, तेव्हा त्याच्या पलीकडे त्या माणसाला असं ॲक्चुअली त्यांना जाणीव पण होत नाही, की ते एक्सक्रुशिएटिंग पेन आहे. ते इनफॅक्ट खूप पीसमध्ये असतात. हे देवाची रचना आहे तशी, की एका पॉइंटनंतर ते कोणालाही तो त्रास जाणीव होत नाही त्याची. तर आय थिंक माझं संपलेलं आहे आजच्याबद्दल, जे काय मला बोलायचं होतं ते. तर भाग्यश्री, तुम्हाला काही आता ॲड करायचं आहे का? काही प्रश्न आहेत का? आणि नेहाजी खूप सुंदर सांगितलं.
आणि अशाच आपण पुढच्या 2 सत्रांमध्ये अजून काही वेगळे एस्पेक्ट्स घेऊन आम्ही येणार आहोत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. ते आम्ही पुढच्या वेळेस घ्यायचा प्रयत्न करू. थोडा एक 5-1 मिनिटं आपण हे ऑन ठेवू. तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाइप करू शकता. आणि पुस्तकं जी आहेत, अजून एक पुस्तक आहे, हे आहे हाऊ टू बी अ ट्रू चॅनल. जे आता आपल्याला नेहाजी सांगत होत्या, की आपण कसं दुसऱ्यांशी कम्युनिकेट करू शकतो आणि कसे त्यांना हेल्प करू शकतो. ते पण ह्या पुस्तकात स्वामीजींनी खूप सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे. ह्याच्यावरही आपण पुढच्या वेळेस थोडं बोलणार आहोत, थोडं कर्मांवर बोलणार आहोत. आणि क्रियायोग आपल्याला किंवा ध्यान साधना ह्याच्यातनं आपल्याला कसं मदत होईल, कसं आपण आपलं आयुष्य सुधारू शकू म्हणजे एक चांगला बेटर क्वालिटी हे करू शकू, हे आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, मृत्यू तर आपल्याला बघायचाच आहे. तर डोळसपणे जर त्याच्याकडे आपण अप्रोच केलं तर नक्कीच आपण त्याच्यात अजून खूप काय म्हणतात प्रगती करू शकू. एक प्रश्न आला आहे, एक मिनिट. झोपण्यापूर्वी कोणती प्रार्थना आणि काय करावं? नेहा, तुम्ही सांगता? झोपण्यापूर्वी जसं मी म्हणाले एकतर एक मेंटल हवन असं करावं. आणि बऱ्याच मी आता सपोजिंग मी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी वाचते किंवा एक योगानंदाचीचं पुस्तक आहे. आपण जेव्हा झोपतो ओके तेव्हा आपण आपली एनर्जी हाय असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली हा एक 5 मिनिटाचा आहे, बराच लांब आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्याला असं वाटतं ओके आपण दमून गेलो किंवा आपण झोपलो तर मग ते चांगलं आहे. म्हणजे दमलं तरी सुद्धा आपण एक ध्यान साधना करून झोपलं पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा ध्यान साधना जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं की आपली एनर्जी आपल्या कुठस्थामध्ये असते किंवा आपण हाय एनर्जी ह्याच्यामध्ये झोपतो. त्यांनी आपला दुसरा दिवस चांगला जातो. आपण ज्या सकाळी उठतो तेव्हा एक रिफ्रेश्ड एनर्जीनी उठतो. पण कधीही कोणाशी भांडून झोपू नये किंवा कोणाबरोबर आपण असं निगेटिव्ह थॉट्स घेऊन झोपू नये, कारण ते आपण ते झोपेमध्ये नेतो आणि मग ते दुसऱ्या दिवसाला अफेक्ट करतं. तर सर्वात चांगलं म्हणजे कोणतंही आध्यात्मिक वाचन करावं. विस्पर्स फ्रॉम इटर्निटी हे परमहंस योगानंदाचं पुस्तक आहे. ते खूप चांगलं आहे. झोपायच्या आधी आपण जेव्हा वाचून एक कोट वाचा किंवा कोणतंही पुस्तक वाचा किंवा एक स्वामीजींचं कोणतेही टॉक्स ऐका किंवा योगानंदाजींचे काही ते तुम्ही कोणते तुमचे गुरु असतील त्यांचं काही ऐका. असं चांगल्या विचारातनं आपण झोपलं पाहिजे. आणि प्रार्थना म्हणजे आपण देवाकडे एक असं ग्रॅटिट्यूड की बाबा आपला जो दिवस आहे तो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल की मला एक असा चांगला दिवस दिला आणि जे काही चांगलं जे काय वाईट जे काही आहे आय ऑफर इट टू यू असं आपण हे देवाला रिक्वेस्ट करून किंवा देवाला ऑफर करून मग झोपलं पाहिजे. मुख्य म्हणजे हाय एनर्जी घेऊन झोपलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन झोपलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग नाही पण ती व्यक्ती आपल्याबद्दल राग धरून आहे तर अशा वेळीस परत कर्मानुसार पुढच्या जन्मी एकत्र येऊ शकतो की. मला असं आठवतंय स्वामीजी मी पहिल्यांदा जेव्हा स्वामीजींना भेटले तेव्हा त्यांची एकशी चर्चा चालू होती सगळ्यात. असं एक क्रिसमस एक सेलिब्रेशन चालू होतं आणि त्याच्यामध्ये स्वामीजी हेच म्हणाले की सपोजिंग मला असं कोणीतरी मला काहीतरी केलं मग मला ते वाईट वाटलं मग ते पुढच्या जन्म झाला तो माणूस जरी स्वतःने आला तरी ते कर्म आपल्याबरोबर येतात कोणत्या तरी वेनी ते मॅनिफेस्ट होतं. मग मला असं परत वाईट वाटलं म्हणून मी त्याच्याबरोबर काहीतरी केलं मग तो परत जन्म झाला मग परत दुसऱ्या जन्मी परत ते असं रिपीट होत राहतं. आणि मग स्वामीजी म्हणाले एक जन्म मी एकदा डिसाईड केलं की ओके फाईन आय फॉरगिव्ह हिम नाव इन दिस लाईफ टाईम असं पूर्ण त्यांची इच्छाशक्ती घेऊन त्यांना माफ केलं.
तर ते दुसरं जसं आपण म्हणालो, की आपण दुसरं आपल्याबरोबर काय करतं त्याचे आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, आपण जे काही करू शकतो ते आपण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण माफ करू किंवा बरेच आपण ही गोष्टी करतो ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा ती जाणीव पण होत नाही, की आपण अनइंटेन्शनली लोकांना हर्ट करतो. पण जे काय आहे आपण वी डू आवर बेस्ट आणि वी फॉरगिव्ह द पर्सन आणि बाकी इट इज आपल्या हातात काहीच नाहीये. शेवटी मग ते देवाच्या आणि त्यांच्यामध्ये आहे. आपल्यामध्ये काही नाहीये. याच्यामध्ये मला अजून एक छोटंसं ऍड करायचंय की जेव्हा आपल्यावर कोणी रागवलेलं आहे आणि आपण त्याच्याशी संवाद साधत नाहीये किंवा शक्य नाहीये ते, तर अशा वेळेस आता काय करणार? तर अशा वेळेस एक सुंदर उपाय आहे की प्रार्थना. त्याला त्याच्याकडे आपण हार्मनीच्या म्हणजे ते आपण पुढच्या भागात थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत, पण आता विषय निघालाय म्हणून फक्त आम्ही टच करतो की प्रार्थनामध्ये खूप ताकद आहे आणि आपण त्याला पॉझिटिव्ह वेव्स पाठवू शकतो आपल्या विचारांद्वारे, व्हायब्रेशन्सद्वारे त्याच्याकडे पोहोचू शकतो आणि त्याच्याबद्दल प्रार्थना करू शकतो. त्याच्या हार्टमध्ये त्या इफेक्ट होतो. जरी आपल्याला एरवी जाणवत नसेल तरी आपल्या शब्दांमध्ये, विचारांमध्ये खूप ताकद आहे जे म्हणलं आहे परमहंस योगानंदांनी. आणि विल पॉवरवर जेव्हा नेहाजी बोलल्या, हे सगळं आपण पुढच्या भागात नक्कीच बघू, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. जसं आपण डीप ह्याचं वाचन करत जातो तसं पुरे पडत नाही वेळ, आणि हे सगळं थोडक्यात मांडणं म्हणजे आम्हाला ऍक्च्युली कुठला टॉपिक आधी घ्यायचा आणि कुठला नंतर हा खूप मोठा प्रश्न होता. पण प्रार्थना आपण त्या माणसासाठी केली तर कालांतराने त्याच्या मनामधला राग कमी होतो आणि पॉझिटिव्हली तो आपल्याकडे बघायला लागतो. आणि ह्याची खूप उदाहरणं पण आहेत, ही आपण पुढच्या भागात नक्कीच बघूया. आणि प्रार्थना कशी करायची ह्याचं आपण एक प्रात्यक्षिक सुद्धा, हिलिंग प्रेयरचं एक प्रात्यक्षिक सुद्धा आपण घेऊ शकतो पुढच्या ह्याच्यात, जेणेकरून आपल्याला कळेल की आपलं मन शांत कसं करायचंय. आणि अध्यात्म म्हणजे हे नुसतं ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. ध्यान करणं म्हणजे नुसतं शांत बसलंय डोळे बंद करून आणि मी सगळे विचार बंद करते असं होत नाही. उलट ह्याला जास्त शक्ती लागते आणि आपली एनर्जी प्रार्थना करताना ड्रॉप नाही, ती अजून हायर एनर्जी हवे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आपण या हाय एनर्जी फ्लो मध्ये राहतो तेव्हा आपल्या अवतीभवतीचं वातावरण, आपला स्वतःचा ऑरा हा खूप स्ट्रॉंग होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचे इफेक्ट्स आपल्यापर्यंत येत नाही. आणि हे प्रोटेक्शन आपल्याला ह्या मेडिटेशनद्वारे जेव्हा आपली ऊर्जा वर चढते, बरेच मला याच्यात दिसतात की जे आपले ध्यानाचे क्लासेस घेत आहेत त्यांना आता जाणवत असेल की जेव्हा रोज आपण मेडिटेशनला बसतो तेव्हा आपल्याची एक ऊर्जा आपण त्याच्यामध्ये वर आणत असतो आणि एक प्रोटेक्टिव्ह लेअर किंवा ऑरा आपला बिल्टअप होत असतो. त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. आणि ती आपल्याला प्रोटेक्ट करत असते आणि मग ती सगळ्यांपासून प्रोटेक्ट करते. आजारांपासून, छोटे छोटे आजार तर शिवत सुद्धा नाही आपल्याला. तर हे असं, हे काय आहे, हे कसं करू शकतो, ह्याच्यावर आपण पुढच्या भागात बघूया आणि अजून काही ऍस्पेक्ट्स आहेत ते कव्हर करूया. तर आजचा हा आपण सत्र आणि सेशन्स इथे थांबूया. सगळ्यांना खूप धन्यवाद आल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला फेसबुकवर मिळेल.